नाशिक जिल्हास्तरीय कर्मवीर रासवाक वक्तृत्व स्पर्धा ही नाशिक जिल्ह्यातील अव्वल स्पर्धेमधील एक असून या स्पर्धेमधून अनेक नामवंत वक्ते आपापल्या क्षेत्रात गेल्या 39 वर्षांपासून कार्यरत आहेत, असे गौरवोद्गार दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे यांनी कादवा कारखाना येथे बोलताना व्यक्त केले. कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेच्या बी.के. कावळे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजाराम नगर येथे कादवा कारखान्याचे संस्थापक चेअरमन राजाराम सखाराम वाघ यांच्या स्मृती आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे उद्घाटन खासदार भास्करराव भगरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीदादा बस्ते हे होते. यावेळी स्वागत गीत मयूर खुले यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय गीत मंचाने म्हटले, तर संस्था गीत म्हणून बनवलेल्या गीताचे गायन देखील याच गीत मंचाने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य बी.के. शेवाळे यांनी केले. स्वागत आणि स्पर्धा माहिती स्पर्धा समिती विभाग प्रमुख सुरेश सलादे यांनी केले. यावेळी कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्थेचे अध्यक्ष शहाजीदादा सोमवंशी, कादवा कारखाना संचालक बापूसाहेब पडोळ, संचालक मयूर गटकळ, संचालक दिनकरराव जाधव, संचालक दादासाहेब पाटील, संचालक राजेंद्र गांगुर्डे, संचालक निंबाप्पा देशमुख, संस्थेचे सर्व मुख्याध्यापक व्ही.आर. जाधव, संजय ढेपले, अशोक खांडपी, अशोक शिंदे, गुलाब भुसाळ, पाटील सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गवळी, तंत्रनिकेतनचे स्वप्नील देशमुख आदी उपस्थित होते. प्राचार्य शेवाळे सर, पर्यवेक्षक विलास जाधव, ज्येष्ठ शिक्षिका दिघे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आलाय. या स्पर्धेसाठी ठाणे येथून आलेली कुमारी मुद्रा मंगेश दामले व तिची आई भक्ती दामले, मेघा वडजे या विद्यार्थिनींचा सन्मान मुख्याध्यापिका जाधव व्ही.आर. दिघे व्ही.जे. यांनी केला. त्याचप्रमाणे कर्मवीर राजाराम सखाराम वाघ शैक्षणिक व आरोग्य संस्था आयोजित कर्मवीर राजाराम सखाराम वाघ स्मृती जिल्हा वक्तृत्व स्पर्धेत आदर्श इंग्लिश मीडियम स्कूल वणी येथील वेदश्री फसाळे, हर्षवर्धन इंद्रेकर, स्वामिनी आठवले, मृणाल गावित, दुर्वा भवर व तेजश्री निर्मळ या 6 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत इयत्ता 6वीतील विद्यार्थिनी मृणाल गावितचा उत्तेजनार्थ क्रमांक आलाय. तिचा ट्रॉफी, प्रमाणपत्र व 201 रुपये बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले शाळेच्या शिक्षिका पवार सविता यांचे. शाळेच्या मुख्याध्यापिका एस.डी. काळे यांनीही मृणाल गावित या विद्यार्थिनीचे पुस्तक व प्रमाणपत्र देऊन तिचे हार्दिक अभिनंदन केले. त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र देऊन त्यांचेही सहभाग नोंदवल्याबद्दल अभिनंदन केले. या स्पर्धेत इयत्ता 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी आणि 11वी ते 12वी या 4 गटात 140 स्पर्धकांनी भाग घेतला. परीक्षक म्हणून बापू पवार, पंकज गांगुर्डे, डॉक्टर निलेश आहेर, डॉक्टर सुदाम राठोड, डॉक्टर विकास शिंदे, मृणाल वैद्य, सविता पवार, सविता वैद्य यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. त्यांचाही सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्प देऊन विद्यालयाच्या वतीने गौरव करण्यात आला. उद्घाटनपर आपल्या मुख्य भाषणात बोलताना खासदार यांनी म्हटले की सध्याचे युग हे स्पर्धेचे असून वक्तृत्व कौशल्य हे आपल्याला विविध ठिकाणी उपयोगी पडते. उत्तम वक्ता आणि विचारवंत घडवण्याचे काम शालेय जीवनात होत असते. शालेय वक्तृत्व स्पर्धा यासाठी महत्त्वाचे योगदान देत असतात. कादवा कारखाना येथे आयोजित होत असलेली ही स्पर्धा 39 वर्षांपासून कोरोना कालावधी सोडता सतत होत आलेली आहे. या स्पर्धेने अनेक नामवंत वक्ते निर्माण केलेले आहेत आणि म्हणून आपण सर्वांनी नाशिक जिल्ह्यात जिथे जिथे स्पर्धा वक्तृत्वाची असेल तिथे सहभागी होऊन आपल्या भाषण कौशल्याला एक मार्ग द्यावा असे आवाहन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कादवा कारखान्याचे व्हाईस चेअरमन शिवाजीदादा बस्ते यांनी जिल्हास्तरावर गेले अनेक वर्ष होत असलेली ही स्पर्धा आता राज्यस्तरावर व्हावी असे आवाहन केले आहे. यावेळी ठाणे येथून आलेली कुमारी मुद्रा दामले हिने छत्रपती शिवाजी महाराज जन्म ते राज्याभिषेक अशा प्रकारचा कालखंड आपल्या भाषणातून मांडला. ती इयत्ता 3रीमध्ये शिकत आहे. स्पर्धेसाठी नाशिक जिल्ह्यातील सटाणा, नांदगाव, निफाड, दिंडोरी, नाशिक शहर व तालुका सिन्नर, इगतपुरी, पेठ, चांदवड, मालेगाव आदी शाळांमधून विद्यार्थी आलेले होते. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी सतीश इंद्रेकर, वणी.